बीडमधली शांतता जी आहे ती अजूनही कमी झालेली नाही. अजूनही बीड धगधगतंय का असा सवाल आता खरं तर विचारला जातोय, कारण थेट तुरुंगामध्ये पुन्हा एकदा गँगवॉर पाहायला मिळालेला आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे आहेत. वाल्मिक कराडला अखेर अटक झाली, पण अटकेनंतरही कराड गँग आणि गीते गँगमध्ये गँगवॉर झालेला आहे. ती बीडच्या तुरुंगामध्ये आतमध्ये. तुमच्याकडे काय माहिती आहे? हे बघा, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, ज्या दिवशी संतोष देशमुख प्रकरण उघडकीस आलं आणि ज्या दिवशी आपण इथून दिल्लीमधूनच मी सर्वांना मीडियाने तुम्ही सर्वांनी शूट करून दाखवलेलं, त्या दिवशीपासून मी सांगतोय की ही जी गँग आहे ही गँगवार आहे पूर्ण. ही एक आणि दोन नाही, ह्याचा गँग मास्टर आहे. तरी जरी अडकला असला तरी आणखी 100 लोक बाहेर फिरत असतील. मग या 100 लोकांना सुद्धा अटक झाली पाहिजे. मर्डरचे प्रकरण त्याच्या अगोदरचे ह्याचे हाऊसमध्ये सांगितलेलं CMनी 276 मर्डर जवळपास झालेले आहेत 5 वर्षामध्ये. मग या कुणी कुणी केले याचा तपास लागत नाही आहे. या सर्व कारण या प्रकरणामध्ये वेगळे आता तुम्ही जी मला सांगताय की जेलच्या बाबतीतला सर्व मीडियानीच आम्हाला म्हणजे सर्व जनतेला दाखवलं. त्याच्यामध्ये सुद्धा मी काल सकाळी 10:30-11च्या दरम्यान ही न्यूज बघितली. असं झालं आणि हे झाल्याच्या नंतर माझं तर स्पष्ट मत आहे हे खरंच घडलंय का. कारण हे गीते गँगनी सांगितलं की आम्हाला मारलं. मीडियाने दाखवलंय की ह्या संतोष देशमुख मारेकरी जी आहे ही गँग संतोष देशमुखला ज्यांनी मारलं या मारेकऱ्याच्या टोळीला मारलं असं दाखवलं. अरे ही इथं एवढे दिवसात खून करतायत, ती गीते तर खोट्या आरोपांमध्ये आहे, हे खऱ्या आरोपांमध्ये आहेत. दोन्ही एकाच माळेचे मणी आहेत असं म्हणायचं. मला एक सांगायचं आहे की याच्यामध्ये गीतेच्या बाबतीत खोटा आरोप आहे. त्याच्यामुळे गीतेला मी तसं एका माळेतला मणी म्हणणार नाही आहे, कारण ह्याचे खोटा गुन्हा दाखल केला आहे असं वारंवार दिसते. कारण त्याच्यामध्ये हे सुद्धा यांच्यावर सुद्धा आरोप होता. हे जी प्रमुख आहेत याला सुद्धा 307 लाखाला असताना पोलीस बरोबर फिरलेले रेकॉर्ड आहे. माझ्या निवडणुकीमध्ये 307 त्यांच्यावर असताना ही पूर्ण प्रमुख पैसे वाटत होते. आणखी काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की पैशाच्या गाड्या होत्या. आता बघा पोलिसने एक व्हिडिओ पण शूट केलेला की मी पैशाच्या गाड्या काही पकडल्या, त्याच्यामुळं का मला माझी बदली केली, मला बाजूला काढलं, SP ने असं केलं. आता हा जरी एखादा पोलीस यंत्रणेमध्ये निलंबन केलेला माणूस सांगतोय, मग आणखी काय पाहिजे. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा एवढा करोडो रुपयाचा प्रचंड त्यांनी मार केला, अशी सगळ्या गोष्टी ते त्यांनी सांगितलं, मी नाही. ती जी व्हिडिओ करून शूट करून ज्या कर्मचाऱ्याने सांगतोय त्यांनी सांगितलेलं. मग या गोष्टी जी आहेत, जे कालचा जो विषयावर आपण बोलतोय तो विषय जे जेल प्रशासनानं असं काही घडलं नाही असं सांगितलं आणि माध्यमांनी ते दाखवलं. मग माध्यमांनी दाखवलेलं खरं आहे, जेल प्रशासनाचं खरं आहे. तर याच्यात जर खोलात गेलं तर ह्यांनी फक्त दहचा मा करून म्हणजे जरी काही नॉमिनल घडलं नसेल, काहीतरी घडवायचा प्रयत्न या जेल प्रशासनाच्या साथीनं झाला असेल. आणि ही जी लोक आहेत गीते गँग, यांना कुठंतरी बदनाम करायचं किंवा यांना काहीतरी अडकवायचं आणि याच्यात अडकून यांची रवानगी बीडच्या जेलमधून हर्सूलला काल केली. जर काही घडलं नव्हतं यांना का बदललं, का उचललं. आणि मी म्हणतो की हे जर अगोदरच त्या जेलमध्ये आहेत तर नवीन आलेली ही संतोष देशमुखचे मारेकरींची टोळी यांना उचलायचं सोडून यांना का उचललं. कारण यांना इथं VIP ट्रीटमेंट देण्याचं गरज ह्यांना वाटते आणि हे इथं जेल प्रशासन देते असं माध्यमांनी पण दाखवलेलं. आणि यांना जी VIPची ज्यांना सुविधा देण्यासाठी जी काय करावं लागत होतं ते करताना हे जे 2-3 पोरं तिथं मध्ये होते हे अडसर ठरत होते आणि तिथं कुणी कॅबिनला घेऊन जेलर बसतात असं कळतंय. म्हणजे असं जर असेल तर ह्याचे CCTV बघितले पाहिजेत. मग ते जेलर का बसतायत मला माहीत. आता माझा आरोप नाही आहे, पण ही जी घटना घडती असं तुम्ही माध्यमांनी दाखवलेलं आहे. काही फुटेज पण मागच्या वेळेस तुम्ही उघडकीस आणलेले आहेत माध्यमांनी. मग या प्रकरणामध्ये जर जेलरला शिफारस करायची तर नवीन आलेला आरोपी लावा ना तिकडं. आणि मी म्हणतो बीड जिल्ह्यातला एवढा मोठा गंभीर घटना आहे, या घटनेमधली जी टोळी आहे तुम्ही बीडला का ठेवता. यांना तुम्ही हर्सूलला पाठवा, येरवड्याला पाठवा, मुंबईला पाठवा, कुठं पाठवायची तिथं पाठवा, पण तिथं बीडमध्ये का. याच्या अगोदर जी वर्षानुवर्षे ज्या जेलमध्ये जी आहे समजा 2 वर्ष 3 वर्ष झालं गीते का ती होती तिथं, तर त्यांचं जमणार नाही तर तुम्ही ह्यांना पाठवा. त्यांना का पाठवलं. सगळ्या संदर्भात गृहमंत्र्यांच्याकडे काय मागणी असेल. यापूर्वी तुम्ही अमित शहांना देखील भेटला होता केंद्रामध्ये. गृहमंत्री महोदयाला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयाला मी एक विनंती करणार आहे. त्यांची वेळ तर मला मिळत नाही, मी त्यांची वेळ मागतोय की ही घटना घडल्यापासून मी 3 दिवस झाला आणखी दुसरी घटना काही आहेत की ज्याच्या खोट्या नट्या ह्याच्यामध्ये आमच्या लोकांना अडकवलं जात आहे. ह्या प्रकरणामध्ये आता बघा डॉक्टर थोरात, आता डॉक्टर थोरात एवढं ज्यांच्यामुळं काय हे झालं की ज्यांच्यावर घटना ही जी केली जाते डॉक्टर थोरातला याच्यात अडकवतात. मग डॉक्टर थोरांचं कोविडचं प्रकरण काढलं जाते कधीचं 19-20चं. 19-20ला कोविड होता, 20-21ला कोविड होता. आणि जो भ्रष्टाचार दाखवला किती कोटीचा, त्याच्यामध्ये फक्त म्हणजे सर्वात कमी दराने खरेदी करणारा हा डॉक्टर थोरात यांच्यावर आरोप निलंबनाचा ह्यांच्यापेक्षा 5 पट. हे बघा एक वस्तू आहे किंवा एक जनरेटरचं काहीतरी खरेदी आहे, ती जनरेटरची खरेदी किंवा कुठली एक ती वस्तू जर बाहेर आपल्याला 500 रुपयाला दुसऱ्याने खरेदी केली, कुणी 300ला खरेदी. आपल्याच याच आमच्या बीडच्या CS च्या पदावर असणारे 3 लोक डॉक्टर थोरात, त्याच्यानंतर गीते आणि साबळे,
साबळ्याच्या काळामध्ये जी वस्तू 435 रुपयाला घेतली टेंटेटिव्हली, त्याच्यात आकडा कमी जास्त असेल, जी वस्तू गीतेच्या काळामध्ये 500 रुपयाला घेतली ती वस्तू थोरातांच्या काळामध्ये 200 रुपयाला घेतली. तर मग जर 200 रुपयाला घेतणारा गुन्हेगार आणि ही नाहीत, म्हणजे 200ला जो घेतो सर्वात कमी दराने, आणि महाराष्ट्रामध्ये एकच CS प्रकरण असा असेल की ज्या CSनी कलेक्टरांच्या सह्या त्या याच्यावर घेतलेल्या आहेत, आणि मग त्याच्यामध्ये काय सांगितलेलं की एमर्जन्सी आहे, एमर्जन्सीमध्ये कोटेशन काढणं नाही शक्य होणार. असे बरेच काही पॉईंट आहेत. पण मला आता सांगा, ठीक आहे हे जेलचं झालं, दुसरीकडे आता सुरेश धसांनी एक मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे की बिश्नोई गँगपर्यंत लोक पोचली होती आणि त्यांना मारायची सुपारी देखील देण्यात आलेली होती. हे बघा, बीड जिल्ह्यामध्ये असे घटना घडतातच, कारण एखादं कुणी आवाज उठवला की त्याला मारायचंच अशी पद्धत असू शकते. सुरेश धस सारखा एवढा मास लीडर असणारा नेता, जे 22 वर्ष झाली आमदार या पदावर असणारे, MLC असेल MLA असेल या पदावर असणारा नेता खोटं तर बोलणार नाही. आणि का खोटं बोलणार? तर त्यांच्या जीवाला धोका आहे हे त्यांना सांगितलं असेल किंवा मारण्यासाठी गेले. ही प्रकार बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच अनेक जणांवर होऊ शकते. आता कोणतरी सांगितलं की माझ्यावर सुद्धा त्या महिलेचा वापर करणार होते म्हणून दमानी यांनी म्हटलं तुम्हालाही अडकवण्याचा प्रयत्न त्यावेळेला करण्यात आला. 100% तो त्यांचा प्रयत्न असणारच. पण कर्मधर्म संयोगाने मी खूप दूर असतो सगळ्या या प्रकारात. माझा म्हणजे कुठल्याही गँगवारशी संबंध नाही किंवा कुठल्याही 2 नंबरशी, म्हणजे जी काही अवैध कुठला व्यवसाय आहे त्याच्याशी माझा संबंध येत नाही. त्याच्यामुळं मला दैवी कृपेनं मला त्याच्यात काही अडकवू शकले नसतील. पण त्याच महिलेचा आता परत मर्डर झाला असं कळतं किंवा काय झालं त्याच्यात काय सगळ्यांनीच आरोप केलेला आहे. आणि विकृती म्हणजे 2 दिवस त्या प्रेतासोबत आरोपी तिथंच झोपला, तिथंच तो जेवला. ही म्हणजे देशमुखांच्या हत्येनंतर आता हे किती आणखी लाजिरवाणी घटना आहे की ही जर असं असेल, आता अंजनीताईकडे काय माहिती आली मला त्याच्यात माहीत नाही, किंवा ते जे बोलले ती पण मी ऐकलं नाही. पण ही जर अशी घटना असेल तर अतिशय निंदनीय घटना आहेत या सगळ्या गोष्टी. मग याच्यातून ही जर आरोपी, मग त्याला पकडलं का जात नव्हतं, त्याला का म्हणजे याच्यात तो आरोपी आणखी पकडला का नाही माहीत नाही. म्हणजे एवढंच दिवस झालं तर प्रेत असताना त्याला मारून टाकून प्रेताच्या घरात राहतोय, परत निघून जातोय, काय होतोय तरी पण तो सापडत नाही का सापडतोय. आणि ह्या असा का एवढी कृती करण्याची जी डेअरिंग कुणात येते, कशामुळे येते, याला कुणीतरी पाठीशी घालते. तुम्हाला पुन्हा एका प्रश्नावर आणतो. तुम्ही गृहमंत्र्यांची वेळ तुम्ही मिळत नाही असं मगाशी सांगत होतं. हो, माननीय गृहमंत्र्यांकडे मी वेळ मागतोय या प्रकरणामध्ये की मला एकदा भेटायला वेळ द्या. तर आदरणीय गृहमंत्री महोदयांना कधी वेळ मिळेल त्यावेळेस मला वेळ देतील नक्की असं अपेक्षा करतोय. आता याच्यापेक्षा मी दुसरं काही करू शकत नाही. बीड जिल्ह्याचे बरेच विषय त्यांना मांडणी मला करायची. आदरणीय गृहमंत्रीचा बिझी असू शकते, ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण ते आहेत, त्यांना थोडा वेळ नसेल तर ते मला वेळ मिळेल त्यावेळेस मी ते वेळ देतील अशी अपेक्षा करू. आणि मी आता 4 तारखेपर्यंत सेशन आहे, त्याच्या आत बाहेर कधी मिळाला तर मी भेटेल. आता उद्या आमच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री पण आहेत, ते त्यांच्यासुद्धा पत्रकार बंधूच त्यांना विचारतील मी काही सांगण्याच्या अगोदर असं मला वाटतं. शेवटचा एक प्रश्न राजकीय आहे. ज्यावेळेला पंतप्रधान मोदी नागपूरमध्ये गेले होते त्यावेळेला संजय राऊत म्हटले की मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातनंच ठरणार आणि ते संघ ठरवणार, त्याच्यासाठी मोदी गेलेले होते. त्यावर भाजपकडनं अशी रिॲक्शन आली, प्रामुख्यानं मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून, की वडील जिवंत असताना उत्तराधिकारी ठरत नाही. एकंदरीतच पंतप्रधान मोदी जिवंत असताना आम्हाला उत्तराधिकारी ठरवायची गरज नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी राऊतांना उत्तर दिलं. त्याच्यावर आता असं झालेलं आहे, अजित पवार ट्रोल होत आहेत, कारण त्यांनी एकंदरीत पक्षच एका बाजूला नेलेला आहे पवारसाहेबांच्या हयातीमध्ये, म्हणजे पवारसाहेब असतानाच त्यांनी नेलं. त्यामुळं एकीकडे ते सांगतायत की वडील हयात असताना उत्तराधिकारी नाही, आणि दुसरीकडे सोशल मीडियाने आता टीका केली जाते अजित पवारांच्यावर. हे बघा, मला ह्या भारतीय जनता पार्टीचा जो काही घोळ चालू आहे याच्यावर मी काय बोलावं, एवढा मोठा मी नेता समजित नाही स्वतःला. माझं एकच विनंती आहे, या प्रकरणामध्ये आपण सांप्रदायिक महाराष्ट्रातले लोक आहोत. आपल्याकडे वारकरी संप्रदाय आहे. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वारकरी संप्रदायामध्ये बऱ्याच वेळेस मी बघितलेलं, मला जेवढं कळतं माझ्या 50, 51, 52 वर्षाच्या वयामध्ये, की मला जेवढा मला कळत असेल 6, 7, 8 वर्षापासून तेव्हापासून, की त्याचा वारसदार किंवा त्याचा जो काही उत्तराधिकारी ठरवण्याचा जिवंत असताना महाराजच ठरवतात. म्हणजे महाराजाला एखाद्याचा जर वारस ठरवायचा तर ते असतानाच याच्यावर बसवतात. त्याच्यामुळं जिवंत असताना ठरवतात. आणि मी त्याच्या पुढचं सांगेल, या प्रकरणात जर समजा एखादा महाराष्ट्राचा त्यांचा वारसदार होणार असेल तर मी त्याचं स्वागतच करेल, कारण तो महाराष्ट्रीयन म्हणून. भारतीय जनता पार्टीचा असू दे, मी त्या पक्षात नसेल, पण मी त्याचं स्वागत करेल. मी वैयक्तिक म्हणून मराठी माणसाचा मला रास्त अभिमान आहे. आणि महाराष्ट्रातला जर एक कुणीही व्यक्ती असेल, तो कुण्याही पक्षाचा असेल, आणि तो जर या देशाचा पंतप्रधान होणार असेल तर मी त्याचं स्वागतच. अजितदादांचं काय ते ट्रोल होत आहेत? नाही, आता अजितदादासारख्या एवढ्या मोठ्या नेत्यावर मी काय
काय बोललं पाहिजे. आता ट्रोल होतात ही काय हे आता सोशल मीडिया ही ती चालत आहे. आता त्यांची प्रक्रिया त्यांनी घेतली, त्यांची भूमिका त्यांनी घेतली, त्याच्यावर मला काय बोलावं असं वाटत नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.